महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे। सई प्रकरणावरील तपासाबाबत पोलिसांची पत्रकार परिषद आहे, त्यामुळे पोलीस आता नेमका काय खुलासा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तसंच अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं मिळणार का हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। तर न्यूज 18 लोकमतचे काही सवाल आहेत। आरोपी शरीफुलच्या हाताचे ठसे मिळाले का, हा महत्त्वाचा प्रश्न खरं तर उपस्थित होतोय। आरोपी शरीफुल विरोधात कोणते पुरावे मिळालेले आहेत, तसंच सीसीटीव्हीतील व्यक्ती शरीफुलच आहे का, हा अत्यंत महत्त्वाचा सवाल आहे। तसंच सैफ अली खानवरील हल्ल्यामागचा उद्देश काय आहे आणि शरीफुल याला गुन्ह्यात कोणी मदत केली, हे असे काही प्रश्न न्यूज 18 लोकमतने उपस्थित केलेले आहेत। आणि यानंतर बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। धनंजय मुंडे 2 दिवस दिल्ली दौऱ्यावरती जाणार आहेत। कॅबिनेट बैठकीनंतर मुंडे दिल्लीत जाणार आहेत। या दौऱ्यात धनंजय मुंडेंसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा जाण्याची शक्यता आहे। वाल्मिक कराड आणि एक पोलीस अधिकाऱ्याचं आणखीन एक फोन रेकॉर्डिंग व्हायरल झालेलं आहे। नाशिकमधील मुलावरती कारवाई करू नका, इथे बाप बसलाय, कशाला घाबरता, असं धक्कादायक वक्तव्य वाल्मिक कराडने या संभाषणात केलेलं आहे। दरम्यान या ऑडिओ क्लिपची न्यूज 18 लोकमत पुष्टी करत नाही। राजीनाम्याबाबत मी काही उत्तर देणार नाही, अंजली दमानिया अजित पवारांना भेटल्या। दमानियांच्या आरोपांवरती अजित पवार आणि फडणवीस उत्तर देतील, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिली। मंत्रिमंडळातील बैठकीनंतर मंत्री धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। या भेटीदरम्यान काय झालं हे अद्यापही गुलदस्त्यात आहे। दादांना चुकीची गोष्ट पटत नाही, अंजली दमानियांच्या आरोपात तथ्य असेल तर अजितदादा मुंडेंचा राजीनामा घेतील, असं शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी म्हटलेलं आहे। वाल्मिकला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला आहे। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींच्या शिक्षेच्या मागणीसाठी अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आहे। यावेळेला त्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत अजित पवारांकडे मुंडेंविरोधातील पुरावे सादर केले। यावेळेला अजित पवारांनी पुराव्यांची दखल घेत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचं आश्वासन दिल्याचं अंजली दमानिया यांनी सांगितलं। फरार आरोपी कृष्णा आंधळे सापडेल असं वाटत नाही। कृष्णा आंधळेसोबत काहीतरी घातपात झाला असावा, असा संशय शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे। संदीप क्षीरसागरांना आंधळेची माहिती कशी मिळते, याचा असा सवाल धनंजय मुंडेंनी केलेला आहे। संदीप क्षीरसागरांना आरोपींबाबत एवढं माहिती असेल तर त्यांचे कृष्णा आंधळेंशी संबंध असतील, त्यातून ते बातम्या पेरत असावेत, असा आरोप धनंजय मुंडेंनी केला। खासदार संजय राऊतांनी आरोपी वाल्मिक कराडबद्दल गौप्यस्फोट करत भाजपावरती निशाणा साधलाय। वाल्मिक कराड राजकारणात येईल आणि राजकारणात आल्यावर भाजपाच्या गटात दिसेल, असं राऊत म्हणाले। मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी होते, अशातच उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार गुरुवारी बीड दौऱ्यावरती येणार आहेत। बीडच्या पालकमंत्रीपदाची सूत्र हातात घेतल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार बीडमध्ये येणार आहेत। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मैदानात उतरलेत। अंतरवाली सराटीत गेल्या 4 दिवसांपासून मनोज जरांगेंचं उपोषण सुरू आहे। दरम्यान त्यांची आज प्रकृती काहीशी खालावली, मात्र देशमुख कुटुंबियांच्या हातातून जरांगेंनी 2 पाण्याचे घोट घेतले। अंतरवाली सराटीत गेल्या 4 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी जरांगेंसह मराठा कार्यकर्त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे। दरम्यान उपोषण करणाऱ्या आणखी 2 जणांची प्रकृती खालावली आहे, त्यानंतर दोन्ही आंदोलकांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं आहे। मनोज जरांगे पाटलांचं गेल्या 4 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। दरम्यान जरांगेंनी उपचार घेण्यास नकार दिल्याने मुख्यमंत्र्यांनी जरांगेंच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखनं केली। धनंजय देशमुख जालन्यातील मनोज जरांगेंच्या सामूहिक उपोषणात सहभागी झाले। जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सरकारने विचार करावा, अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली। सिल्लोडच्या धानोरामध्ये जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी युवक टॉवरवरती चढले।
टॉवरवरती चढून जोरदार घोषणाबाजी करत युवकांनी आंदोलन सुरू केलं. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावरती चर्चा झाली आहे. येत्या 2 दिवसात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये याबाबत चर्चा होणार असून दोन्ही जिल्ह्यांना सहपालकमंत्रीपद देण्यावरती निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. रस्त्यावरती उतरून वादविवाद करणं शोभनीय नाही. पालकमंत्रीपद काय जीवन मरणाचा प्रश्न नाही, अशा कानपिचक्या प्रवीण दरेकरांनी दिल्या. पदासाठी हमरीतुमरीवरती येणं उचित नसल्याचाही सल्ला दरेकरांनी दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व खात्यांचा कारभार स्वतःच चालवतायत, अशी टीका माजी आमदार वैभव नाईकांनी केलेला आहे. हे महायुतीचं सरकार नसून भाजपाचं सरकार आहे, असंही ते म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी पुन्हा लांबणीवरती गेली आहे. सुनावणीची तारीख पुढे ढकलण्यात आलेली असून आता 25 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्ली दौऱ्यावरती आहेत. यावेळेला दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघात फडणवीसांच्या जाहीर सभा होणार आहेत, तर राजधानीमध्ये फडणवीसांचा रोड शो देखील करण्याची शक्यता आहे. चिपी ते पुणे आणि पुणे ते चिपी ही विमानसेवा बंद होणार असा दावा माजी आमदार वैभव नाईकांनी केलेला आहे. दरम्यान चिपी विमानसेवा सुरळीत न झाल्यास विमानतळाला टाळं ठोकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. बाबा सिद्दीकींना एका बिल्डरने धमकी दिली होती, असा दावा त्यांचा मुलगा जिशान सिद्दीकीने केलेला आहे. बाबा सिद्दीकी रोज डायरी लिहून ठेवत असत, असंही जिशान यांनी म्हटलेलं आहे. बाबांच्या डायरीत एका स्थानिक नेत्याचं नाव असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सिद्दीकींच्या संबंधित चार्जशीटमध्ये माझं नाव नाही. जी घटना झाली ती माझ्यासाठी धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया मोहित कंबोज यांनी दिली. तर मुंबई पोलिसांनी सत्य बाहेर काढावं, अशी मागणी भाजप नेते मोहित कंबोज यांनी केली. आमची चौकशी करावी, काहीच हरकत नाही, मी चौकशीला समोर जायला तयार आहे. आरोप करण्यापेक्षा आरोप सिद्ध करून दाखवा, असं आव्हान अनिल परब यांनी केलं. सिद्दीकी हत्या प्रकरणातील वस्तुस्थिती बाहेर येऊ नये म्हणून हा अँगल दिला जातोय. हत्येमागचं नेमकं कारण बाहेर यावं, असं परब म्हणालेले आहेत. बाबा सिद्दीकींचं कोणासोबत काय बोलणं झालं हे तपासायला हवं. तपासात सर्व सत्य समोर येईल, असंही अनिल परब म्हणाले. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात आता ड्रेस कोड लागू करण्यात आलेला आहे. भाविकांनी पारंपरिक वेशभूषा करत अंगभर कपडे घालूनच मंदिरात प्रवेश करावा, अशा आशयाचं पत्रक जारी करण्यात आलं. शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणी 3 आरोपींचा उल्लेख पोलीस FIR मध्ये करण्यात आलेला आहे. आरोपी म्हणून अशोक धोडींचा भाऊ अविनाश धोडीसह मनोज राजपूत, सुनील धोडी यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. जमिनीच्या वादातून अपहरण झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. अटल सेतूचा पथकर आणखीन 1 वर्ष 250 रुपयांवरती कायम ठेवण्यात येणार आहे. 2014 मधील इस्थर अनुया अत्याचार आणि हत्या प्रकरणी फाशीची शिक्षा रद्द करून रिक्षा चालकाची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. मुंबई हायकोर्टाने सुनावलेली फाशी सुप्रीम कोर्टाकडून रद्द केली. कल्याणच्या लोकग्राम परिसरात विद्यार्थ्याच्या अंगावरती कार चढवून त्याला मारून चक्क अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. दरम्यान स्थानिकांच्या मध्यस्थीनंतर अपहरणाचा डाव फसलाय. हा धक्कादायक प्रकार CCTVत कैद झाला आहे. भिवंडी वाडा रस्त्यावरती काँक्रिटीकरणाचं काम अतिशय संथगतीने सुरू आहे, त्यामुळे वाहन चालकांना नेहमीच कोंडीचा सामना करावा लागतो. तसंच रस्त्यावरती धुळीचं साम्राज्य पसरल्याने नागरिकांना श्वसनाचे त्रास सुरू झाले. नवी मुंबईतील नेरूळमध्ये प्रशांत कॉर्नरच्या मागे विकास कामामार्फत बांधकाम सुरू आहे. दरम्यान या बांधकामात असलेल्या 6 बांगलादेशी नागरिकांना नेरूळ पोलिसांनी ताब्यात घेतले. सोलापुरात आतापर्यंत GBSचे 5 रुग्ण आढळलेले आहेत. त्यापैकी 4 रुग्णांवरती उपचार सुरू असून एका रुग्णाचा 2 दिवसांपूर्वी मृत्यू झालाय. दरम्यान उपचार घेणारे 4ही रुग्ण